कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत. आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला दिल्लीला रवाना. राज्यात एकीकडे कबुतरखाने आणि माधुरी हत्तीनीचा विषय जोरदार चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंसह आता आदित्य ठाकरे हे देखील दिल्लीला जात आहेत. आदित्य यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती देत कबुतरखाने बंद होत असल्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. कबुतरांच्या कंट्रोल फिडिंगवरून टोला लगावला आहे. कबुतरं म्हणजे काही शिंदेंचे आमदार नाहीत, कंट्रोल फिडिंग करायला, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेंसह गुवाहाटीला गेले होते. तेव्हा भाजपानेच त्यांना मदत केली होती. त्यावरून आदित्य यांनी टोला लगावला आहे. राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे आणि त्यासाठी आम्ही दिल्लीला चाललो आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. तसेच मुंबई येथील दादर येथील कबुतरखाना आणि कबुतरांवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावला. कबुतरं म्हणजे काही शिंदेंचे आमदार नाहीत, कंट्रोल फिडिंग करायला, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मंगलप्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री असूनही कबुतरखान्याबाबत PMCला लेटर देतात हे धक्कादायक आहे. मात्र आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत. मंगलप्रभात लोढा हे वरळी सीफेसला बंगला बांधत आहेत. तिथे कबुतरांची चांगली व्यवस्था होईल, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. आता हाच परत विषय येतो, म्हणजे कबुतरखान्याचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाचाच निर्णय आहे. आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती आहे काय आहे, स्थानिक जे कोणी रहिवासी असतील, पण ती रहिवाशांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे ह्याच्यावर देखील लक्ष असणारच आहे. कारण सरकार परत मी जे वंतारासाठी सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं तिथे पण तेच सांगतोय की पुढे अपीलमध्ये जाणार आहे की चर्चा स्तरावर ठेवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंगलप्रभात लोधा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात BMCला. ह्याच्याहून धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाहीये. ते पालकमंत्री आहेत, ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहित आहेत. तसंच त्यांनी जैन देरासर बरोबर केलं होतं. जे जैन देरासर मी 2दा वाचलं होतं पालकमंत्री म्हणून, ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेले. बघा ह्याच्यात विषय स्पष्ट आहे. एक जर कबुतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच. ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही. मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं, मस्त होईल. वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचं तिथे द्यावं वरळी सीफेसवर, चांगलं होईल. पण स्थानिकांमध्ये पण काही जणांचं म्हणणं त्याला विरोध आहे. आता हेच माझं म्हणणं आहे ना. बघा ह्याच्यात दोन्ही आहेत, मराठी असतील किंवा जैन असतील, गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील, दोघांकडून भावना तीव्र आहेत. आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात. कोणाला श्वासाचा त्रास होतो, कोणी घसून पडलं असतं, ते जे काही दाणे टाकले असतात, खाणं टाकलं असतं त्याच्यावरनं, तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते. पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहितात ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिली नाहीये. त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा. कबुतरांना कंट्रोल्ड फीडिंग करा जोपर्यंत हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही. ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फीडिंग करायला. मीरा रोडमध्ये याच प्रकरणावरून ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.